एक 2 दिवसांपूर्वी आपण भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे त्या आंदोलनाचा. नेमकं आपलं म्हणणं काय आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार या आंदोलनात वाढलेलं आहे आम्ही शेतकऱ्यासाठी लढतो. आम्ही काय गुंडन भवानी या राज्य सरकारनं जी माझी राजू शेट्टी असतात सत्या साहेब असतील आमच्यावर जी उचलून द्यायची काही गरज नव्हती आणि कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांना आम्ही सरळ बोलत होतो किंवा आम्ही तुला आंदोलन करणार आहे परमिशन दिलं नाही तुम्ही तुमचा कायदा करा. परंतु हिटलरशाही शासन वागलं त्याला जिम्मेदार जनतेला कळलं पाहिजे किंवा आम्ही कुणासाठी लढत होतो. आमचं त्यात लिमिटेड स्वार्थ नव्हता. आता आंबावाला आणि काजू शेतकऱ्याबद्दल या सरकारला अशी डिमांड आहे विरोधी पक्षातील चळवळ सारी बुडून टाकू आणि आम्ही आमचं राज्य करू त्यांना आम्ही यशस्वी देणार नाही. आम्ही शेतकऱ्याची पोर आहे. संघर्षाच्या घरात आमचा जन्म झाला. सत्तेच्या घरात आमचा त्या सत्ताधाऱ्यांकडून असंतोषजनक होतं आणि सर्व शेतकरी असतील विद्यार्थी असतील महिला असतील कामगार असतील यांच्यासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला ते जाऊ शकत नाही. समृद्धी महामार्गावरच्या लासलगावला जो कांदा प्रश्न पेटलेला आहे त्या संदर्भात अंबादास दानवेंना ताब्यात घेतला आणि तिथं सुद्धा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ते ह्या जनतेला कळणार आहे. अंबादास दानवे असतील राजू शेट्टी असेल किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते हे विरोधी पक्ष जिवंत ठेवायचं नाही हे भारतीय जनता पार्टी पण आम्ही त्यांचे बाब आहे. आम्ही ह्या पुष्कीत हा सातारा जिल्हा आहे आणि आमचाही जन्म सातारा जिल्ह्यातून झालेला आहे. तर नाना पाटील असतील नागनाथ तायकुडे असतील किसनवीर असतील यांच्या भागातच आम्ही जन्माला आलो आहे. त्यामुळे आम्हाला गणिमीचा चांगला येतो आणि शिवाजी महाराजांचा प्रताप सातारा जिल्ह्यातून आहे. त्यांच्याकडं साधन आहे साधनं आहेत सत्ता आहे मस्ती आहे तर आम्ही गनिमी खाव्याने ह्यांच्या सत्तेला उद्ध्वस्त करू. ही एक वेळ अशी चालते की जयललिता देखील फडफडीत पोलिसांनी होती तीच परत 10 वर्ष मुख्यमंत्री झाली आणि कोरोनाची हालत केला. आम्ही आमच्या विचाराचं सरकार आलो आणि ह्याच मुख्यमंत्र्याच्या हालत काय करायचं ते आम्ही नक्की करणार.